वडिलाच्या स्मरणार्थ गेले 20 वर्षे संपन्न होत आहे। मंडळी, गीते घराणा आई वडिलाला जाण ठेवून काळच्या काळात नाजूक परिस्थित्या होत्या। आज आनंद सर्व्हिसला मुलं लागण्याचं कारण, सुना लागण्याचं कारण फक्त आई वडिलाची सेवा टाळ्या घ्या जरा। आज जगात आई कोण बाप कोण बऱ्याच जणांना माहीत नाहीत। शास्त्र सांगतं पुन्हा जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे ना, जगद्गुरु तुकोबाराय कुठं जायची गरज नाही म्हणतात। आज उपदेश करताना जगद्गुरु तुकोबाराय पामराला सांगत नाहीत, अर्थार्थीला सांगत नाही, जिज्ञासूला सांगत नाही। मुक्त जगात 4 वर्ग आहेत। पामराला काही देणं घेणं नाही। पामर नावाचं एक व्यक्ती आहे, अंगा मनासे रुचावे ए तुलेनी कृत्य कृते नाटवे करण्याच्या नावे भलते चिकरी का मज पाप होईल का नरक यातना येईल। हा पामर जिज्ञासू आहे, त्याला मात्र समजत अरे देवदेव केला पाहिजे, त्याची भावना देवाबद्दलची असती जिज्ञासूची। पुसावेशी हेचे वाटी जे जे भेटे तयासी काय देव कृपा करील मद काय लाज राखी। त्याची अवस्था अशी जिज्ञासी कै मी उद्धार पावेना काय कृपा करील नारायण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे आई वडील सर्व धरत असतो। मुक्त आहे काय त्याला कशाची गरज नाही। म्हणून आज जगद्गुरु अभंगाद्वारे मोठं गोड चिंतन सांगता। तीर्थयात्रेला जाणं लागना, कुठं काही करणं लागना। तुकोबारानं 4092 मध्ये एक अभंगाचं निवाड केली, कोणती? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। दुसरीकडे जाण्याची गरज नाही। जरा भागवत रामायण वाचा। 7 प्रदक्षिणा पृथ्वीशी 5 प्रदक्षिणा माते काशीशी 1 नमस्कार मातेशी सुकृत तितिकेची जोडे। 7 प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा काशीला पृथ्वीला घालायच्या, 71 अजून पुण्य टाकायचं आणि निष्ठा 1 आईला महाराज नमस्कार घालायचा, तेवढंच पुण्य। म्हणून पाठीमागे एकदा आलतो या पुण्यतिथीला आमचे महाराज हरिभक्तपरायण तुळशीदास महाराज, त्यांचे सुबंधू 4ही सुबंधू राजा दशरथाचे मुलं म्हणले तरी चालेल। हे 4ही बंधू 20 वर्षापासून आदरणीय लागनाथ हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज, विश्वास आणि दौलत इथं 4ही हजर आहेत का? 4ही बी इथं हजर। दुसरे कोण कोण आहेत? हातवरी करा त्यांनी, मला त्यांचा काही परिचय नाही। तुम्ही 2 नागनाथ घरी वा वा। आणि महाराजाचा फक्त परिचय मला, महाराजाचं एक त्याही दुपारीच आदरणीय वंदनीय पूजनीय व्याकरणाचार्य लाडगुरुजी यांनी महाराजाबद्दलचं माझं वर्णन केलं। खरोखर माझा स्वतःचा अनुभव, महाराजाला मी गावात कार्यक्रमाला बोललं, 20,000 खर्च करून गाव जेवण दिलं। महाराजाला मी गपचीप पैसे खिशात घालवलो 1000 आणि 1,500 भाडं देऊन
महाराज म्हणले वैजनाथ महाराज हे काही करायचं नाही म्हणले, फक्त गाडीचं भाडं. गुरुजीनं दुपारीच वर्णन केलं. असे बोटावर मोजत्या इतके माणसं आहेत. हे तर सगळे रुपये पाहता लोचेनी, रूप नाही रुपये पाहता लोचेनी आपाप्रभू शोधू नका सुख झाले व साधने. गायन करणं सर्व ह्याच्यासाठी चालय. मायबाप हे चारीही सुपुत्र. आणि खरोखर आईवडिलाची जाण आज नाही, बऱ्याच पुण्यतिथ्या करते बंद पडतात. कोणी वर्ष सुद्धा करत नाही. बाप कुठे की माय कुठे की. मी पदरचं सांगत नाही, तरी घरी माता पितरा. ज्ञानोबाराने वर्णन केलंय. धड बोली नाही संसारा येर विश्वभरे आदरा. मूर्ख जैसा ज्ञानोबाराने त्याला मूर्खात काढलंय. घरी माता पित्याला गोड बोलत नाही, साधत सुद्धा बोलत नाही. आईचं वात्सल्य, आई म्हणजे आईच, वडील म्हणजे वडीलच. तोंड नाही त्यांना, पण त्यांना बोलाय राजी नाही. विश्वात मोठा वंदनीय ठरतो. जगादुरु तुकोबार आहे, त्याच्या जीवनाला धिक्कार देतात. नाही नाही, प्रत्यक्ष जगादुरु तुकोबाराने सांगते वंशी दुराच्या पुत्र झाला वंश दुराचारी. पुत्र झाला वंश दुराचारी. पुत्र झाला वंश दुराचारी. कटा जाचे करीती पितर वंश दुराचारी. पुत्र झाला वंश दुराचारी करीती पितर. कृपा करीती पितर वंशी दुराचार. पुत्र झाला वंशी दुराचार. पुत्र झाला वंशी दुराचार. पुत्र झाला वंशी दुराचार. भगवान बाबा महाराज की जय. माधव बाबा महाराज की जय. आज जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोवर यात्रा करायची बंधन आहे, शास्त्र सांगतं. तेच आपले आई वडील. म्हणून तुकोबारानं ह्या अभंगामध्ये 4 मुद्दे सांगतील. माता भगिनी, उंच कान करून ऐका. पुरुष मंडळ, भजनी मंडळ न ऐकणारा विषय. तुम्हाला वाटतं आपणच वडिलाची सेवा केली असं म्हणू नका. असे शास्त्राकारानं 4 पुत्राची निवड केली. सेवा करणारा पहिला नंबर कोणता मुलगा सेवा करणारा? भीष्माचार्य. बापाचं लग्न लेकानं करून दिलं. विठाला तासामध्ये थोडकं चिंतन करणार आहे. मी महाराजाची आमची मगाच चर्चा झाली. हरिपाठ बसून म्हणला घरात, मी कीर्तनकार नाही, मी वारकरी आहे. बाबा, चिंतन हे महत्वाचा मुद्दा. महाराज म्हणलं दुपारचाच कार्यक्रम करजा. सुंदर प्रकारचा. काय त्या ठिकाणी आज सर्व तिथीमध्ये एकादशी तिथी फार महत्वाची आहे. एकादशी श्रेष्ठ गाडी, कीर्तन श्रवणे कोटी याग जोडी. एक एक घडी कल्पा एवढी, भूषण प्रोडी व्रताची. बाकीच्या तिथ्या ज्या आहे या तिथीची बरोबरी करू शकत नाही. या तिथीवर आमच्या 4ही बंधूचे वडिलानं आईनं प्राणोत्क्रमण दिलं. काय काय लोक म्हणजे अन्नदान करते ना. अरे अन्नदान म्हणजे हेच आहे. ही तिथी जी आहे श्रेष्ठ सांगत्या शास्त्रकारानं. एकादशी श्रेष्ठ गाडी. महाराज भागवतातली वही. कीर्तन श्रवणे कोटी याग जोडी. आज जे कीर्तन श्रवणला आले ते केलं, कोटी यज्ञाचं पुण्य लागत आहे.
एक एक घडी कल्पा एवढी भूषण प्रोढी व्रताची. अशा व्रतानं मला मुद्दे सांगू लागलो. 4 पुत्रानं मायबापाची सेवा केली. मृदंगाचार्य पहिला भीष्माचार्य, 2 नंबर राजा पुरुरवा, 3 नंबर श्रावणबाळ आणि 4 नंबरला भक्त पुंडलिक निवडला. विठाला हो. आणि कसं काय थोडक्यामध्ये चिंतन करू. भीष्माचार्य त्यांचे वडील शंतनू गंगेबरोबर विवाह केला. आणि काही लोक म्हणतात काय हो बायकोच पोरग ऐकलंय. पण त्याही काळात होतं. ती पोरगी म्हणली राजा तुझ्या संग मी लग्न करते पण तुला माझं ऐकावं लागल. लग्नातच नवऱ्याचे हातपाय बांधले तिनं. तर हो काय म्हणली माझं तुम्हाला ऐकावं लागल, तुमच्या संग मी लग्न करते. ते मला ठीक आहे ऐकतो. लग्नाच्या अगोदरच म्हणून ठरल्याप्रमाणे झालं शंतनूचं गंगेचं लग्न. तिला 1 लेकरू झालं. तिनं बोलणं केलं माझं ऐकावं लागल. लेकरू झालं की तिनं ते मारूनच टाकलं लेकरू. राजाला गुदगुले होत्याल का शंतनूला? अरे 1 नाही वेळ घेत नाही मी. 1 2 3 नाही 8 लेकर त्या बाईनं झाले की गंगेत सोडून द्यायचे. शंतनू म्हणतो ही बायको म्हणाव का हाडळ? मला म्हणते मला बोलू नका. अरे बालक बागेमध्ये फूल घरामध्ये मूल. आज हे असल तर आनंद आहे. घरात दिवा लावाय कोणी नाही, बागेमध्ये फूल नाही. त्या संसाराला काय करायचंय तिला बोलावं लागेल. म्हणला 9 लेकरू ए म्हणला अगं तू बायको आहेस का हाडळ आहेस? जन्मलेला लेकरू तू मारून टाकालीस. म्हणली तुम्हाला म्हणलं होतं की मला बोलायचं नाही, घ्या तुमचं लेकरू. त्याला फेकून दिलं. त्याचं नाव भीष्माचार्य. त्यानं परत पाळ सगळा केला. आणि ते मोठी महाभारतात कथा आहे सांगत नाही. ह्याला म्हणते तो भीष्माचार्य. एके दिवशी बाप उदास बसला होता. जवानपणात बायको जाणं, जवानपणात मुलगा जाणं, पती जाणं हे दुःखाचे कारण आहेत. केवढं जरी असलं तुम्ही नाही. मला बाबा तुम्ही असं येड्यावणी का करता, उदास बसता? अरे बाळा तुला काय सांगावं, मला बायको वाचून करमत नाही. कॉलेजशिवाय ज्ञान नाही, स्त्रीशिवाय जीवन नाही. हे करण्यासाठी बाळा म्हणला बाबा तुमचं मी लग्न करून देतो. ह्याला म्हणते पहिला नंबरचा सुपुत्र. बरं त्या माणसाने विरोध पार्टानं समोरच्या माणसानं बायको फुकट देतील का? म्हणले बाबा तू बापाचं लग्न करायला निघालास, तुला वायलेच पोरं होतील, ते वायलेच होतील, मग तुझे पोरं गादीवर बसतील, आमची पोरगी तुझ्या बापाला देऊ, पण तू लग्न नाही करायचं. ठीक आहे म्हणला. बापासाठी लेकानं लग्न केलं नाही, आखे जीवन ब्रह्मचर्यामध्ये वागला. म्हणून शास्त्रकारानं त्याला सुपुत्रामध्ये टाकलं. चला आणि शेवटनं अंबिका मलिका वंश बुडायच्या माग लागले. अनेक प्रकारची कारण इथं फार महाभारतामध्ये जर गेलं तर बाहेर निघता येत नाही मंडळी. खरोखर ब्रह्मचर्य हे जीवन, विर्यनाश हा मृत्यू शास्त्राकारानं सांगितलंय. बरेच लोक म्हणतात आम्ही ब्रह्मचारी आहेत, थोटांड आहे सगळं. जंगलात पक्षी खाणारे खडे त्यांचा सुद्धा काम सतवते. घी साखर खातेत त्याला राम जाणे, कबीर महाराज म्हणतात आमचे. म्हणून या ठिकाणी भीष्माचार्यानं खरोखर बापाची सेवा केली. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. चला 2 नंबरला ययाती राजा. ययाती राजा मंडळी पुराण पहा जरा कळतंय. कीर्तन करमणूक नाही, कीर्तन मनोरंजन नाही, आणि कीर्तन टाइमपास नाही. राजा पुरुरवा या त्याला म्हणला अरे पोरो काय करावं रे बाबा, काय तुमचं म्हणणं आहे? जरा उंच कान करून ऐका, काय म्हणणं आहे?
बापानं मागतील महाराज लेखाला काय मागतील म्हणले तुझं तरुणपण दे. जमल का असं मागतील. आता ते एखादं पोरग बुट्टच काढील वा मला आमचं म्हातारे बिघडलंय तरुणपण मागालय म्हातारपण घे म्हणालय. हा अरे त्या काळात असा एक मुलगा होऊन गेला. ययाती राजानं पहिल्या नंबर पोरला विचारलं तरुणपण दे. बाबा मूर्ख आहेत का काय म्हणला. तुम्ही जिंदगी भोगली म्हणला तुम्ही म्हातारे झाला कसा देत नाही मी तुझं कल्याण होणार नाही. ययात पुरुरवाला बोलवलं. पुरुरवा अरे मला विषय कामना पूर्ण करायच्या भोगाचे तुझे तारुण्य दे. बाबा हरकत नाही किती वर्ष फक्त 12 वर्ष. आपलं तारुण्य बापाला दिलं बापाचं म्हातारपण घेतलं. ह्याला म्हणतेत आई वडिलाची सेवा. ह्याला म्हणतेत वडिलाची सेवा. आणि 12 वर्षे एका ठिकाणी भोगला तो बी विषय द्या सोडून. अशा प्रकारे म्हणून हे दोन्ही मुलं तुकोबरायनं त्या काळात महत्व सांगतील. वाढवी वडिलाचे वडिलाचे वाढवे महत्व वडिलाचे वाढवे महत्व. शांती रूपे कोणाचा वाईट शांती रूपे कोणाचा वाईट शांती रूपे कोणाचा वाईट शांती रूपे कोणाचा वाईट. वाढवे महत्व वडिलाचे वाढवे महत्व वडिलाचे वाढवे महत्व वडिलाचे वाढवे महत्व. जगद्गुरु तुकोबारायण 5 चरणाचा अभंग जोडूनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या अभंगातलं 4थं चरण आहे. वाढवी महत्व वडिलाचे शांती रूपे नोये कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे. मंडळी आपण जी क्रिया कराल ते 100% आपले नातू आनंद भोगतात. माणसाला बीपी शुगर होईना काहीच होईना आई वडिलाची सेवा करून बघा. वारी करून बघा. पैत्रगळ्या तुळशीची माळ घाला. हो आतापर्यंत माझं 55वा जन्म आहे. 3 वेळेस पंढरपूरला पायानं चलतो. मी अभिमानानं सांगत नाही. माधवबाबाची दिंडी गुंड्यावणी एक दिंडी असत्या आणि माऊलीचा सोहळा 75 मध्ये रथाच्या पाठीमागं. हो महाराजाच्या एकदा घाटनांदूरमध्ये आमची भेट झाली ती माधवबाबाच्या दिंडीत चालताना. म्हणलं महाराज हे काय करता. अहो म्हणले महाराज तुम्ही पायानं चालता मला कमाल आहे 100 रुपये घ्या. अहो म्हणलं महाराज कशाला करता. आणि सौभाग्यवतीला दवाखान्यात आणलं होतं. ते सर्व म्हणले वैजनाथ महाराज ह्याच्याबद्दलचा मला आनंद वाटतो. हो घडलेल्या घटना येतात चांगलं नाही दुखत नाही काही नाही. आज रात्री दुपारीच लवकर येण्यासाठी लवकर येऊ लागलो. बाराळेच्या पलीकडे कीर्तन सप्त्यात मध्ये कबनूरला होतं आणि तिथून आलो. मंडळी चिंतन हे महत्वाचा मुद्दा. लोकेशना वित्तेशना दारेशना सगळं संपून टाकावं लागतं तर आई वडिलाची सेवा होती. ज्या आई वडिलानं आपल्याला हाड उगाळले रक्ताचं पाणी केलं हाडाचे मणी केले ना आज त्या आई वडिलाला लोक विसरतात. ह्याच्यापेक्षा कोणतं दुःख आहे. म्हणून ह्या 2 मुलाची यादी निघाली. चला श्रावण बाळानं ह्याचा ऋणानुबंध होता. पहिल्या जन्मात 2 पाखरं एक या पक्षाचं संगच मरण आलं. ते ऋणानुबंध त्याचा कर्म जमलं. ज्या पक्षानं 2 मासे पाण्यात नेऊन टाकले असे काही प्राणी आहेत. वाघ हा प्राणी मरून जाईल गवत खाणार नाही रक्तच पेणार. चातक नावाचा पक्षी आहे
मरून जाईल वरचंच पाणी पितो. हो, असे काही आहेत. राजहंस नावाचा पक्षी आहे, दूधच पिणार, पाण्यात किती दूध टाका निस्तं दूध पिते आणि पाणी खाली ठेवतंय. काय फिल्टर आहे, काय मिशन कोणती असत. गोमातेचं उदाहरण घ्या. गोमाता विष्ठा खाऊ द्या, पण तिच्या पोटात कोणती मिशन असल, विष्ठेचं दूध तयार करते. बारकाईनं जर चिंतन केलं, हे आपल्याला पूर्ण दैवता गोमातेच्या अंगावर आहे. म्हणून तुकोबारायाने या श्रावण बाळाला 3 नंबर मध्ये काढलं आणि 4 नंबर मध्ये सुपुत्रामध्ये आमचे पुंडलिकराय निघाले. पुंडलिकरायाला नंतर कळालं हे कोण आहे. तुकाट स्वामीच्या आश्रमात 3 स्त्रिया आल्या, सडा समर्दन केल्या, काळ्या जर होत्या आणि पुन्हा ब्युटीफुल निघाल्या. पुंडलिक म्हणतो काय साधू आहेत हो, कपटी होता तो, अनेक त्याचा इतिहास आहे. आणि म्हणला तुम्ही कोण. ए बाबा तू बोल नको म्हणले. अगा ये पार्था विनमुख पारमार्था तया संभाषण सर्वता करू नये. ज्ञानोबाराची वय आहे. तू मायबापाला खांद्यावर बायकोला खांद्यावर घेतोस आणि मायबापाच्या गळ्याला दोरी लावतोस. तुला बोलणं सुद्धा आमचं गुन्हा आहे. हो म्हणले सांगा की काय. तर म्हणले अरे बाबा मायबापाच्या शिवेचं काय फळ आहे हे तुला माहित नाही. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हित विष्णुची महापूजा, हित विष्णुची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हित विष्णुची महापूजा, हित विष्णुची महापूजा. चार जसे शास्त्रकारानं पुत्र निवडले तसे या गीते घराण्यात या 4 पुत्राबद्दल मी टाळ्या घेतो. टाळ्या वाजवा मंडळी. मायबाप पोलिसी नाही, जीवनभर 20 वर्षापासून कार्यक्रम चालतो. हे साधं मी बऱ्याच पुण्यतिथ्या केल्या आमच्या गावातल्या बाहेरल्या बी. नातूपंत म्हणले बाबा हे कुठवर भूत जेवगा लाव, बंदच पडले करायचे कुठाने. हो मायबाप विचार करा, बारकाईनं जरा विचार करा. शास्त्रज्ञ चला पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता, बेटीची की पतीची कशी सेवा कराव. या पुंडलिकाचं सांगितलं मी, श्रावण बाळाचं सांगतील मी. अरे मायबाप म्हणले अरे कोण बाळा तू बोलत नाहीस, आमच्या सेवेचा तुला कंटाळा आला, आम्हाला पाणी आणलंस पण बोलत कसा नाहीस तू. राजा दशरथाला वाटलं हे शाप देतील. शब्दविधी होता, पाणी दिलं. म्हणला मी राजा दशरथ आहे आणि तुमचं पोरग माझ्या हातानं मरण पावलं. अरे बापरे असं. अरे आमच्या पोराचं दुःख, तू बी पोराच्या दुःखामध्ये मरण पावशील. त्याला मुलंच नव्हते, त्याला शापाचा आनंद झाला. काही काही शाप संताचा अशुभ जरी असलं शुभच होत असते, लक्षात ठेवा. संताचे कोणतेही कार्य देवापेक्षा संत भारी असतात. चला पतिव्रतेबद्दल सांगतो. महाभारतातली कथा सुमती आणि शांडिल्या. माता भगिनी ऐका. 2 मुली होत्या. एकीनं लग्न केलं, एक म्हणली मला लग्न न ग देवदेवच करायचं आहे.
ब्रह्मचारी म्हणून वागली, महादेवाच्या मंदिरात राहत होती, सेवा करायची. यात्रा, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सौराष्ट्र सोमनाथ, श्रीशैल मल्लिकार्जुन, उज्जैनी महाकाल, ओमकार ममलेश्वरम, परळी वैजनाथ, डाकीनाथ भीमाशंकर, सेतुबंध रामेशम, नागेशम दारुकावने, वाराणसी विश्वेश्वरम, त्र्यंबके गौतमी तटे, हिमालय केदारेण, कृष्णे शिव शिवालयम. या ज्योतिर्लिंगाला नर्मदेचा प्रवास त्या शांडिल्यानं केला. सगळं सुमती शांडिल्या दोघी जणी बहिणी एकीनं संसारात रम्मान झाली, लेकरं बाळ झाले, पतीच्या सेवा करू लागली. एवढी पतीची सेवा केली. मंडळी, ईश्वरी खेळ कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जगाच्या मालकाच्या सत्ता असते. त्या गावाला अग्नी लागला, सगळे घर लागले जळायला. मधी शांडिल्याचं घर होतं. ती बाहेर मंदिरात राहत होती. माय म्हणली, मी माझ्या बहिणीला म्हणलं होतं लग्न करू नको, सगळ्या गावाला आग लागली. नीट ऐका, खरी पतीची सेवा शांडिल्यानं केली होती. अग्नीची काय ताकद आहे तिथं जाळायला? तिचा बगीचा फूल पडलं नाही. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, अग्नी जाळी तरी न जळे विभीषणाचे घर, अग्नी जाळी तरी केवढे प्रमाण आहेत. त्या टायमाने शांडिल्याचं घर शांत राहिलं. सुमती बहीण मेली म्हणून आली बघायला. तिथं तर म्हणले, मा अगं आका, तुझं घर, तुला म्हणलं होतं पतीच्या सेवेचं फळ आहे. असं फक्त मी जीवनात काय केलं नाही, माझ्या नवऱ्याची सेवा केली. अग्नीची काय ताकद आहे जाळायला? बगीचा नाही, पडलं नाही. पटकन ती पाया पडली. बहिणीला किंमत देत नव्हती. म्हणले, माझं फार वाटोळ झालं. म्हणले, मला लग्न करा वाटतंय, पण तिचा आंबाडा झालता. आंबाडा कळते? म्हातारी चांगल्या पोरी मिळन आता, म्हातारीला कोण उपत्य मिळल. जिनं जे पाय धरले बहिणीचे, शांडिल्या काही कर, मला उद्धार करायचा आहे, काळजी करू नको. म्हणले, तुला पतीची सेवा करायची का? माझ्यावर भरोसा आहे का? बिलकुल भरोसा आहे. घडलेल्या घटना आहेत मंडळी, भजन करा. विठाला शांडिल्यानं सख्या बहिणीला सांगितलं, तुला उद्धार करायचं का? माझ्यावर विश्वास आहे का? तुला पतीची सेवा करायच्या? माय करायची ग, पण मी आता 60 वर्षाच्या मार्गावर लागले. कोणता पती मिळेल मला? त्रिकाळ तिला भविष्य कळत होतं. फक्त तू पतीची सेवा कर, तुझा उद्धार होणार. मग असे 4 मुद्दे पहिले चरणात सांगतील. म्हणली, बिलकुल करते. डोक्यावर हात ठुला आणि सुमतीला सांगतील, 2 किलोमीटर एक जंगल आहे. त्या जंगलात एक महादेवाचं मंदिर आहे. तिथे एक माणूस पडलाय, त्याला कोणीही वारस नाही, त्याला कुष्ठरोग लागलाय. आवडेल का तुला पती? म्हणली, तुम्ही सांगावं मी ऐकते. बिलकुल जा म्हणली, आणि ते पती तू करून घे. लगे सुमती आली. ह्याला म्हणते स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती. बापाचं ऐकायचं, पतीचं ऐकायचं. मी सांगत बसत नाही. कलियुगात निघाल्या आता कशी पतीची सेवा? म्हणली, मी पतीची सेवा करते. थंडी पडलेली 3 दिवस, घराच्या बाहेर निघायना. मालक, तुमची मला सेवा खूप आवडत. या लाईटचा शोध नव्हता तेव्हा. स्टोव घ्या, चहा बनवा. चहाची गरज नव्हती, इंग्रजानं चहा आणलाय. चहा नव्हता आपल्या भागात. आणि ते चहा करा, तुम्ही 1 कप प्या आणि मला 1 द्या. मला पती खूप आवडत आहेत. होय देवा, ही सेवा आहे होय. अरे गोड बोल नवऱ्याला काम सांगाली आणि तुम्ही खूप आवडत आहो. गेट आउट. सेवा नाही. लगेच म्हणली, मी सेवा करते.
बहिणीवर विश्वास 2 किलोमीटर चालत गेली. पाहिलं त्या महादेवाच्या मंदिरात एकाच पुरुष होता. चिर जंगल आणि ते कुष्ठरोगानं पडला होता. काय त्या मास्या, काय त्या आळ्या अंगावर, पण आत्मविश्वास बहिणीवर. पाया पडली, त्याला दिसना गेलं. म्हणला, बाळ तू कोण आहे? म्हणली, मी सुमती. बाळ इकडं कशाला आली? माझ्या दिवस एक एक कधी जातील बघालो मी. मला मरण येत नाही, मी मरणाची वाट पाहतो. महाराज असू द्या, मला तुमच्या संग लग्न करायचंय. नीट ऐका, घडलेल्या घटना आहेत या. ह्याला सेवा म्हणतात. चांगल्या स्त्रिया तरुणपणात सेवा करीनात, म्हातारपणात तर कुठोय महाराज. नवरा बायको वायलं राहू नये, पुरं वायलं राहावं. मी 12 गावचं पाणी पितोय, 1200 नाही. एका गावात नवरा बायकोच वायलं राहिले. म्हणली का? म्हणली त्याचं तोंडच बघू वाटणार. शाबास. आणि ती म्हणती ह्याचा काटाच काढावा. एकच करा, अवघड आहे. म्हातारपणात नवरा बायको वायले. आणि त्या माणसानं उत्तर दिलं, सुमती माझा उपयोग तुला काय होणार? मी कुष्ठरोग लागलाय. म्हणली, ते पुढचं बोलू नका, माझा संतावर आत्मविश्वास आहे. मी तुमची सेवा करणार. तुम्हाला माळ घालायची, तुमची बिमार मी दूर करीन, तुमची शेवटपर्यंत मी सेवा करीन. हार घातला त्या कुष्ठरोगी माणसाला. सुमतीनं त्याला आपल्या खांद्यावर घेतलं. रक्त फुगू लागला. आपल्या आश्रमात घेऊन आली. साबण वगैरे त्याच्या अंगाला लावून औषध उपचार करून 6 महिन्यात टकाटक त्याची बिमारी दूर केली. बाहेर फिरायण्याचं, पती म्हणील ते ऐकायचं, त्यानं मागायचं, हे खाला दे, ते खाला दे. तिनं करायचं सगळं. मालक जीवनच माझं फक्त तुमच्यासाठी आहे, तुम्ही काळजी करू नका. अहो जमलं किती, ऐकायला का? टाईट झालं सगळं, बिमारी गेली, सगळं गेलं. आणि त्याला टोपल्यात बसून विहार करायला फिराय जात असताना एके दिवशी, किती मूर्ख असल ते, त्याचं एक दिवशी वेश्यावर मन गेलं. आणि ते म्हणला, सुमती माझी सेवा करते का तू? हो, मला वाटतंय या वेश्याला भोगाव. एकानीनं टोपलं टाकून दिलं असतं महाराज. आता माझ्या उपयोगाला पती तयार केलेला मी बिमारी याची घालून, आणि हे कुठं चालाय? वेश्येकड. तरी त्या सुमतीनं सहन केलं. पतिराज वेश्या काही आगाज नाही, वेश्या भोगी कवडावीची. वेश्या भोगाय काही अवघड नाही. वरीच 6 महिने मी काम करते, पैसा कमवते, वेश्याला नेऊन देते, आणि तुम्हाला एके दिवशी मी वेश्येकड घेऊन जाते. हिला म्हणते पतिव्रता. हीच विष्णूची महापूजा. Viष्णूची
श्रीचरणाचा बुद्धा हीच विष्णूची महापूजा. मी काय सांगतो नीट ऐका. वेश्येला तिनं पैसे नेऊन दिले. ही कुठं कथा महाभारतामध्ये. पावोनी ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. उगा इकडे तिकडे तिकडे चालत नाही बाबा. आणि त्या वेश्येला तिनं पाया पडली. म्हणजे वारांगणा तिचं नाव. वाराला पती बदली तिला वारांगणा म्हणते. म्हणजे माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करायच्या. हे तू पैसे घे. म्हणजे ये रात्रीला नवऱ्याला घेऊन. टोपल्यात घेतलं नवरा तिनं. म्हणजे महाराज आज तुमची इच्छा पूर्ण वराल. ते तर डुडूच लागला. वा बायको म्हणाव तर हिला बायको म्हणाव. अरे तिला तर ती सुख दिलंच नाही. निष्काम सेवा. आणि जात असताना विनाशकाले विपरीत बुद्धी वाटत मामा एक घटना घडली. मांडव ऋषीला सुळावर दिलं होतं. रात्रीच्या टायमाला जात असताना ते असा डुलत जाऊ लागला. मी वेश्येकडे जाणार, मी वेश्येकडे जाणार असे हात करू लागला. त्या सुळावर त्या मांडव ऋषीला काचा धक्का लागू नको. मांडव ऋषीला धक्का लागल्याबरोबर त्या ऋषीनं शाप दिला. अरे कोण आहे? मला ज्यानं धक्का लावला ते सूर्य उदय झाल्याबरोबर मरण पावणार. विठाला त्याला का सुळावर दिलं? मांडव ऋषी वाहिला सुळी एक उवदिता झाला. किती शास्त्र बारीक आहे. एकच उतन मारली होती तर देवानं सुळावर दिलत. आणि त्या ऋषीची केवढी ताकद असत. तो विदुरपूरच्या जन्मात झाला. मला तिकडे कथाला सांगायचं नाही. त्यानं काय शाप दिला? ज्यांनी मला धक्का लावला सूर्य उदय झाल्याबरोबर तो मरणार. सुमती म्हणली मी पतीची सेवा केली. रडत बसली. सूर्यनारायणा माझ्या पतीची इच्छा पूर्ण होऊ दे. तू निघालास की तुला जाळून टाकते. सूर्यनारायण साहेब थर कापला. सूर्य निघाय तयार नाही. सूर्य निघाय तयार नाही. निघाला तर हे बुवा मरणार आहे ना. सूर्य म्हणला वा तिच्या जमत नाही, आपली ताकद नाही. 8 दिवस सूर्य निघाला नाही. धांदल उठली स्वर्गामध्ये. ब्रह्मदेवाकड विष्णूकड लोक गेले. म्हणजे काय बुवा म्हणले त्या सुमतीच्या पुढे चलत नाही. एक तुका सुद्धा गिळीत नाही पतीशिवी. ही दानगी सेवा पतीची. टोपलं ठेवलं ते ऋषीवरी. आता हिच्यापेक्षा एक अनुसया आहे म्हणली. अनुसयाकडे जावं लागल आणि अनुसयाला बोलवा. तिच्यापेक्षा हिचं काकणवर आहे. तिची हिची समजून घालील. आली अनुसया. सुमती एवढ्या जगाला दुःख द्यायचंय तो एका नवऱ्यासाठी? अरे किती गोर गरीब गाई हंबरडा मारत्या. उजळत नाही, सूर्य उदय होत नाही. म्हणली माझा नवरा मेल्यास काय करायचंय? अनुसयेनं आपलं पुण्य लावलं. तुझा नवरा मरल, सुंदर ब्युटिफुल होईल माझ्या पुण्याईनं. तुम्हाला लेकरं बाळा होतील. फक्त सूर्य उदय झाल्यावर मरल. हे पटकन त्याचा शाप खरा होईल. आणि पुन्हा तू 2 मिनिटं मंगळसूत्र हे बोरमाळ काढ म्हणून शान्या स्त्री आता बी संध्याकाळी दागिने काढून ठेवत्यात. हे सुमतीची अलंकार आहेत. काढून ठेवलं आणि लगेच पती मरण पावला. अनुसयेनं पतिव्रतेचं पाणी टाकलं. नवरा जिवंत केला. एवढं सांगायचंय मला. शी सेवा. आणि पुन्हा 2 जण येऊन शांडिलेच्या पाया पडले. शांडिले खरोखर तुझ्या योगानं मला सुद्धा ही साधना घरचे घरी झाली. हीच माझी विष्णूची पूजा आहे. हे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. आणखी एक उपाय काय? अभंगाचं 3रं चरण. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे,
व्याले काचे दुखे तुळशीदास महाराज किती गोड अभंगाचं तृतीय चरण. हीच विष्णूची महापूजा कोणती, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पन, त्या फळाची महादी पातळी प्रभो. वाणीचे 4 वैशिष्ट्ये आहेत. खरं बोलणे, धर्माबद्दल बोलणे, मौन पाळणे, शांत राहणे, हे वाणीचे वैशिष्ट्य. काही काही माणसं मचमच वचवच बन 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 तन तन तन, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, काहीच होत नाही. वाणीची तपश्चर्याच नाही. हो, एका माणसानं बगळी नेली, मला सांगायला टाइम नाही, 10 पर्यंत चिंतन करायचंय. पुन्हा मला बाई भिक्षा आणखी, ती नवऱ्या सेवा करू लागली. ओ महाराज, ती काही बगळी आहे का? बाबा मला मी बगळी हिला कशी कळाली? हो म्हणली, मी पतीची सेवा केली, मला माहित आहे माझ्या पतीला जेव घालते मन तुला वाढते. हो, एक गडी शेतात काम करू लागला, इमानदारीचे काम कसे. मला एक शेंगाचं पोतं दे की मला. ए बाबा, मला 10 वर्ष मालकाची तर नोकरी आहे, मी इमानदारीने नोकरी करतो म्हणला, इमानदारीने नोकरी करतो मालकाच्या माघारी, काहीच चोरीत नाही म्हणला. ती काही बगळी आहे का मला शाप द्यायला? बाबा मला या शेतकऱ्याला कसं कळालं? म्हणला मी गडी आहे पण इमानदारीने काम करतो. मला मुद्दा सांगायचा आहे, सत्य बोले मुखी या मुद्द्यावर. एक काशी विश्वनाथची सेवा करीत होता माणूस. जात असताना खटकापासून गाय सुटली, पळू लागली, खाटीक सुरी घेऊन निघाला. तो मंदिरात बसला होता वारकरी, गंधाचा टिळा. ओ मला वारकरी बाबा, इकडून गाय गेली का? तेवढं संकट येते, चांगल्या माणसावर संकट येते. हो, दुःख चांगल्यावर येते. ते म्हणला बापा, खटकाला सांगाव तर खटीक गाय कापतय, नाही सांगाव तर सत्य बोले, मी खरं बोलता असतोय. त्यानं खटकाला विचारलं, बाबा हे बघ खरं सांगतो तुला, ज्यांनी गाय बघतिली त्याला सांगा येत नाही, ज्याला सांगा येत त्यानं गाय बघतील नाही. मला जमलं की उत्तर. त्याला वारकरी कुठंच अडकत नाही. डोळ्यानं गाय बघतील, डोळ्याला सांगायना, तोंडाला सांगता येते त्यानं गाय बघतील नाही. खाटीक मला उग येड आहे, जाऊ द्या. पण आता इतक्यावर थांबला नाही वारकरी बाबा. त्यानं असा हात कायला करायचा, त्यानं असा हात केला, असा त्या बोळातून गेली. पुढी वाट नव्हती, गाय सापडली. एवढ्याच हाताचं कर्म तिनीच जबरदस्त झालं. 2 नवरा बायको सेवा करत असताना काशीला हे वारकरी जाता, त्या बाईनं सेवा करायची, त्याला कपडे करायचे, सगळे करायचे. खटकानं गाय कापलेली, ती त्याची बायको बनली. 2 नवरा बायको त्याची सेवा करू लागली. वेळ कमी आहे, सेवा करताना एक दिवशी ती म्हणली, वारकरी बाबा तुम्ही विश्वनाथची वारी करता, एवढ्यासाठी मी तुमची सेवा केली, एक दिवशी माझी इच्छा पूर्ण करा. बापो म्हणला, ही कस काय भानगड जमल? नाही म्हणली, माझ्या पतीची भीती आहे ना तुम्हाला, माझा पती मी आताच मारून टाकते. दोन्ही कवाड लावले बाईनं, पुराणात कथा ऐता. सुरी घेतली, पतीच्या खवली पोटात मारला पती. हे खटीक होता, हे न गाय मारली, ही नवरा होऊन तिनं नवरा बायको होऊन नवरा मारला. खटामखट झाली. महाराज इच्छा पूर्ण. वारकीर म्हणला, हे माझ्यानं होणार नाही, होणार. सकाळ मी गावात म्हणील माझा नवरा त्या वारकऱ्यानं मारला. काय म्हणायचं तर म्हणले, पण मी खरंच बोलणार, तूच नवरा मारलास. मग गाव जमलं. वारकरी बाबा कशाला वाऱ्या करता, तिचा नवरा मारला, आम्हाला माहित आहे तू मारला म्हणून. बाई ह्याला काय शिक्षा द्यायची?
ऋणानुबंधाचे कर्म. ती म्हणली महाराज वारकरी एक कसा तरी केला तरी ह्याला एकच शिक्षा द्या, ह्याचा हात तोडून टाका. बघा त्यानं काय दाखील ती ना, सत्य बोले मुके दुखवे अनेकाच्या दुखे. हात तोडला त्यानं महादेवाकडे भांडण लावलं विश्वनाथाकड. मी एवढी चांगली वारी करतो, बाईनच नवरा मारला, माझ्यावर खून दिला आणि माझा हात का कापला. महादेव म्हणले अरे वेड्या, यक्या जन्मात त्या गायला तू असा हात दाखविलता. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा 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 केले कर्म झाले त्याची भोगा. हरी ऐसे किती ऐसे किती ऐसे किती उपजले मेले ऐसे किती ऐसे किती ऐसे किती हरी मुखी गाता हरे बोले हरी मुखी गाता हरे बोली चिंता हरी मुखी गाता हरे बोले चिंता हरी मुखी गाता हरे बोली चिंता हरी मुखी कर्म झाले त्याची भोगाले उपजले उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मंडळी. रोज भजन करायला सातच ऋषी, सात भजने, कलाकार गुणवान सांगण्याचा मुद्दा. केलेलं कर्म भोगावं लागतं. माणसाला वाटतं आमचं का वाईट झालं, आमचाच का पती गेला, माझ्याकडे शेकडो पुरावे येतं. म्हणून एक आहे सत्य बोले मुखे दुखावे आणि काच्या दुखे. बालपणात पायात बळ, तरुणीपणात कमरात बळ, म्हातारपणात मध्ये तोंडामध्ये बळ. काही उपयोग नाही. म्हणून म्हाताऱ्या माणसानं होईल तेवढं बोलायचंच नाही. हो काहीच बोलायचं नाही. पण बोलायला दमच पडत नाही ना. सांगण्याचं तात्पर्य चिंतन फार महत्वाचं. अशा प्रकारे केले कर्म तैसे धरणे भोगावया बैसे न फेडिता ऋण जैसे पोसंडे ना. 18व्या देती ज्ञानेश्वरीची वही 9033 वही मध्ये नवनवराने एक वही टाकली. हो केलेलं कर्म भोगावं लागत आहे. माणसाला वाटतंय. म्हणून महिला मंडळ मुके दावे कुणच करू नका, कुणीही कुणाचं वाईट करू नका. वाईट केलं 100% आपलं वाईट होत आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर बोला कोणाही जीवाचा न घडो मत्सरा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सरा. वरम सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे
भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत ऐकाचे तुम्ही भक्त भागवत वा वा घरात त्या प्रमाणाबद्दल टाळ्या वाजवा. कोण्याही जीवाचा लगडो मच्छर वर्णी सर्व स्वर पूजनाचे. आपल्या हातानं पक्षाचं सुद्धा होणी कुणाचाच वाटोळ होणी ही भावना ठेवा. 100% गुण येते. अनुभव आहे. अनुभव हीच खात्री आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे. दिवसभर कार्यक्रम सर्व चारही बंधूला खूप त्रस्त. किती भजनी मंडळ दुपारी कार्यक्रम 2 कीर्तन आणि हे 8 ते 10 कीर्तन हेही कीर्तन. म्हणून आमची मगाच चर्चा झाली. दुपारीच कार्यक्रम करून टाकता म्हणलं महाराज. खूप आनंद आहे या त्या ठिकाणी. कारण का एक महत्वाचा आज कलाकार भजनी मंडळ अवघड झालंय सर्व. हो कुणालाही काही विनोद नाही. खरी घटना आहे. हो पुढची वाचा मी बोलू शकत नाही. म्हणून हे प्रत्येकानं शिकायचं आहे. आपल्याला निश्चय कुठतरी करायचा. कुठतरी थांबलं पाहिजेत आपण. रोज नित्यनेमानं ज्या माता भगिनीला हरिपाठ पाठ आहे ज्यांना काकडा पाठ आहे हो त्यांच्याबद्दल मी टाळ्या घ्या एकदा. हो आपल्या गावातले कर्मचारी नोकर वर्ग जेवढे आहेत त्यांच्या आईवडिलांसाठी टाळ्या वाजवा करा. अरे ज्या आईवडिलांना शिक्षण दिलं आज नोकरी बनले अमेरिका लंडन पुणे मुंबईला गेले त्या लेकरांना जाण ठेवा. नराच्या गाडीवर सांगतो. आणि शिवेला पूर्ण येतो 10 वर्षा खालची घटना. नांदेडमध्ये एक माणूस आहे 4 बिल्डिंग मजली बांधून 2 मुलं अमेरिकेला नोकरी होते. कशी माझी भेट झाली किंवा मी असा विचित्र माणूस. आणि ते म्हणला महाराज पत्नी आजारी पडल्या काय करावं. पोराला फोन केला. खूप उतराबद्दल एक जट्टान देतो मी. पोरग म्हणलं सेट नीटची परीक्षा आहे बाबा मी येऊ शकत नाही. अरे तुझी आई आजारी पडली काही करू नको. हे अत्यंत ग्लानी आहे. चालू काळामध्ये लक्षात ठेवा वृद्धाश्रम 432 सगळे उगत झाले नाहीत. एवढे वृद्धाश्रमाची पाळी येऊ देऊ नका. आई वडिलाला त्रास देऊ नका. मुलाला दुसऱ्या फोन लावला. ते म्हणला बाबा लेकराला इंग्लिश स्कूलला शाळेला येतात लेकराला मला नेऊन सोडावं लागतंय आणावं लागतंय. तिला काही सुधरत नाही मी येऊ शकत नाही. दोन्ही मुलांना उत्तर दिलं. काय करावं त्या बापानं. नांदेडमध्ये राहतो तो आता जिवंत आहे. लगेच त्याला वैराग्य झालं. म्हणला खातगावकर महाराज मी काय करू. हटकर समाजाचा होता. हो तेवढे नाव गाव पत्ते तुम्ही तिथे जाऊन भेटताल. सांगण्याचा मुद्दा लगेच फार अवघड असते हो. रडला खळखळ. म्हणलं माझं ऐकत आहो का. एवढी बिल्डिंग याच लोकायला द्या म्हणला. नारदाच्या गाडीवर 1 मजला मला देऊ लागला तो माणूस. म्हणलं नको बाबा म्हणलं मला काही नको मी कीर्तन करतो म्हणलं. तुझं काहीच नको. राहण्या लोकायला ती बिल्डिंग दिली. पैसे जेवढे होते ते वृद्धाश्रमात दान केले सगळं. आणि तिथं जो जाऊन राहिला वृद्धाश्रमा घेताना वडिलाच्या मुलाच्या घरादाराच्या सह्या घेते. ते 2 मुलं दाखविले तर ना ते म्हणले नाही माझे मुलं आजच मेले म्हणला. मला कोणीच नाही म्हणला. त्याला सुपुत्र म्हणतात. आणि तो वृद्धाश्रमात गेला. शेवटी बायको इकडे मेली आणि तो वृद्धाश्रमात गेला. याला किती ग्लानी आहे. असे कुपुत्राचं पृथ्वीला वजवत आहे. सुपुत्राबद्दल पृथ्वी आनंदात राहत्या. निश्चय करा आईवडिलाची सेवा पतीची सेवा एकलव्यासारखी गुरुची सेवा. एकलव्यानं मातीचा पुतळा केला आणि गुरुची सेवा केली. सांगण्याचं तात्पर्य निश्चयाचे बळ निश्चयाचे फळ निश्चयाचे बळ 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 निश्चयाचे बळ
निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ विष्णू महापूजा विष्णूची महापूजा पूजा
अतिशोक्ती म्हणून नाही. बीडला मी लग्नाला सुद्धा महाराजाचं हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज त्यांचं माझं मित्रपणाचं नातं आणि पाहुणे आहेत मी दैफळे महाराज वैजनाथ महाराज खदगावकर आणि मी गेलो तो तेवढं लग्न मी कुठंच बघतील नाही. इनेकरी बाबा काय ते खर्च कुणकड्या कुणकड काय हो स्वानंद सदनम कांता मृदुभाषिणी आज्ञापर सेवका अतिथी पूजनम प्रतिपानग्रे धन्य ग्रस्ताश्रमा. अशा प्रकारे या आश्रमाला या कुटुंबाला धन्यवाद. जितके देईल तितके कमी. म्हणून 8 ते 10 या ठिकाणी मी सेवेला पूर्ण आम देतो. म्हणून पुराणातल्या कथा सांगितल्या. कर्मणूक नये माणसानं एकदा बोलाव डबल बोलू नये. वाणीचं वैशिष्ट्य बाळगा आणि तर सेवा घडती. हे तर सेवा घडू शकत नाही. म्हणून झाली सेवा गुरुच्या चरणी समर्पित. चाल तळेगावकर चाल म्हणा. निश्चयाचे बळ निश्चयाचे